मुलांचे संगोपन व शिक्षण. आम्ही आता पुण्यात स्थायिक झालो होतो. पत्नी सुविज्ञ, सुविचारी व सर्वांशी मिळून मिसळून वागणारी होती. पहिला मुलगा प्रताप, त्याचा जन्म 20 मार्च 1948चा. विजय 4 नोव्हेंबर 1949चा. तिसरा अजय 26 एप्रिल 1958चा. पत्नीला मुलींची भारी हौस, पण आम्हाला मुलगी नाही. मुले वाढू लागली तसा आम्ही विचार करू लागलो की यांना आता वाढवायचे कसे. खेडेगावातील बहुजन समाज आजही खूप मागासलेला राहिला आहे. त्या काळी तो अधिकच होता. माझे व पत्नीचे निरीक्षण असे होते की बहुजन समाजात अनेक धुरीण मंडळी विद्वान व शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने उच्च कोटीत बसणारी होती, पण विरोधाभास असा की त्यांची मुलेबाळे शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या होती तिथेच होती. याचा अर्थ असा की या मोठी मंडळींनी शैक्षणिक परंपरा व दुसऱ्या पिढीला दिली नाही. उलट पुण्यातील पुढारलेल्या समाजात वडील पदवीधर असतील तर मुलगा त्यांच्याही पुढे झेप घ्यायचा. हे असे का? आम्ही पती पत्नींनी या बाबीचा पद्धतशीर अभ्यासच केला, माहिती गोळा केली, बहुजन समाजातील तज्ज्ञांना भेटलो, चर्चा केली. घरात सर्व सोयी असूनही मुले शिकत का नाहीत? पुढारलेल्या समाजातील घराचे निरीक्षण केले तेव्हा लक्षात आले की घरात विद्येची, शिक्षणाची संस्कृती निर्माण झाली तरच पुढची पिढी पुढे जाते. तेव्हा आम्ही दोघांनी विचारपूर्वक ठरवले की आपली 2 मुले वाढत असताना शक्यतो पुण्याबाहेर काम घ्यायचे नाही. जवळ राहून मुलांना लक्षपूर्वक शिकवायचे. त्यासाठी 3-4 वर्षे व्यवसाय जवळजवळ सोडून दिला होता. घरात योग्य वळण लावले तर मुले आपल्या बुद्धिमत्तेने आकाशात झेपावू शकतात याची परिस्थिती माझ्याच घरी मला आली. यात मुलांच्या आईची भूमिका फार महत्त्वाची असते असं माझं मत आहे. आमच्या घरी मुलांना कसे शिकवावे, कसे वाढवायचे व स्वाभिमानी बाण्याचे कसे बनवायचे यात तिचाच पुढाकार होता. घराला तिनेच वळण लावले. पहिले दोन्ही मुले उच्च गुण मिळवून इंजिनियर झाली. घरात अर्थशास्त्राचे कोणीच असावे म्हणून धाकट्या अजयला मी BCom केले. पण गंमत अशी की स्वतःच वाचून शिकून अजय उत्कृष्ट इंजिनियर झाला. इलेक्ट्रॉनिक्स ते कॉम्प्युटरपासून ते एरोनॉटिक्सपर्यंत त्याची आश्चर्यकारक प्रगती झाली. माझे शिक्षणविषयक विचार. मी भेदाभेद मानत नसलो तरी वारंवार बहुजन समाजाचा उल्लेख करतो. याला कारण आहे. या समाजाच्या स्वभावाची व खोडीची मला अनुभवाने जाण आहे. मध्यम वर्गाला शिक्षणाची परंपरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने दलित समाजातही शिक्षणाची जबरदस्त लाट आली आहे. आता थोडी प्रगती होऊ लागली आहे. बहुजन समाजातील मुले मुली शाळेत कॉलेजामध्ये मोठ्या संख्येने जाऊ लागली आहेत. मी शाळा कॉलेजच्या भाषणात नेहमी सांगतो, लिहिता वाचता येईल व आधुनिक व्यवहार करता येईल असे शिक्षण सर्वांनाच हवे. पण यापुढे पदवी घ्यायची असेल तर गुणवत्ता हवीच, नाहीतर साऱ्या पदव्या कुचकामाच्या. त्यापेक्षा ज्यामुळे वेगाने आर्थिक उन्नती होईल असे व्यावसायिक शिक्षण घ्या. गवंडी, सुतार, प्लंबर, वेल्डर, फोरमन व्हा. नुसत्या पदवीचा काय उपयोग? इंजिनिअरिंग किंवा मेडिकललाच गेले पाहिजे असंही आता नाही. हवी तेवढी क्षेत्रे करिअर करायला उपलब्ध आहेत. कठोर परिश्रम केले तर आकाशसुद्धा ठेंगणे पडेल. शिक्षणाबाबतीत माझे आणखी एक ठाम मत आहे. मागास जाती व वंचितांना शिक्षणात राखीव जागा ठेवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय देश पुढे येणार नाही. परंतु नोकऱ्यामध्ये मात्र अशा राखीव जागा ठेवता कामा नये. गुणवत्तेशिवाय नोकऱ्या देणे म्हणजे संबंध देशाला खड्ड्यात घालणे होय. शिथिलीकरणाच्या व जबर स्पर्धेच्या या युगात आपला देश टिकवायचा असेल तर गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. खऱ्या निकोप स्पर्धेत उत्तम दर्जाचा व कमी किमतीचा माल असल्याशिवाय कोणताही उद्योगधंदा चालणे शक्य नाही. नोकऱ्यामधील आरक्षण हळूहळू कमी करत आणले नाही तर देशाच्या भवितव्यावर फार वाईट परिणाम होईल. सिपोरेकच्या शोधात मी स्वीडनमध्ये. अधूनमधून बांधकामाचा व्यवसाय सोडला, पण चांगली कामे आली तसा पुन्हा सुरू केला. असा व्याप वाढत होता. किर्लोस्करांची कामे मिळाली तशी इतर कारखान्यांची कामे मिळू लागली.
त्यात परदेशी सहभाग असलेल्या कंपन्याही होत्या. किर्लोस्कर कमिन्स कारखान्यात मोठा उद्घाटन समारंभ फरवरी 1964 झाला. संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण मुख्य पाहुणे होते. त्या समारंभात शंतनूराव व चंद्रकांत किर्लोस्कर यांचे आभार मानण्यासाठी 3-4 मिनिटे भाषण करायची संधी मला मिळाली. सँडविक एशियाचे संचालक डिजांग यांना ते भाषण एवढे आवडले की त्यांनी मला दुसऱ्या दिवशी बोलावून सांगितले, तुमचं काम मला आवडलं. माझ्या कारखान्याच्या विस्ताराचं काम तुम्हीच करावं अशी माझी इच्छा आहे. मी लगेच होकार दिला. डिजांग यांनी मला 2.5-3 लाखाचे काम दिले. त्यांची व माझी अशी मैत्री जडली की पुढे त्यांच्यामुळे मी भारतात सिपोरेक्स आणू शकलो. आम्ही डिजांग यांचे काम सुरू केले आणि मग माझी त्यांच्याशी चांगलीच मैत्री जमली. ते त्यांच्या पत्नीसह माझ्या घरी जेवायला येत. माझी पत्नी अतिशय रुचकर अशी इंग्रजी व देशी पद्धतीचे जेवण तयार करते. ते त्यांना फार आवडायचे. त्या काळात भारत परदेशातून फार मोठ्या प्रमाणावर धान्य आयात करीत असे. डिजांग माझ्याशी गप्पा मारताना सांगायचे, शिर्के, धान्याचं ठीक आहे, इतर राष्ट्र मानवतेच्या भावनेतून तुम्हाला फुकट धान्य देतील, पण तुमच्या देशाचा खरा प्रश्न लोकसंख्या व निवारा हा आहे. घराचा प्रश्न तुमचा देश कसा सोडवणार? मी त्यांना सांगत असे, काय करावं? ठेक्याची बांधकामाची जुनी अशास्त्रीय पद्धत सोडायला हे लोक तयार नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळतो. वाढत्या लोकसंख्येचा घराचा प्रश्न अशा परिस्थितीत कसा सोडवणार? डिजांग म्हणाले, मी तुम्हाला स्वीडनला घेऊन जातो. तिथे सिपोरेक्स नावाचं एक अद्भुत बांधकाम साहित्य निर्माण करतात. ते तुम्ही भारतात आणलं तर तुमच्या देशातील निवाऱ्याचा प्रश्न सुटेल. माझ्या स्वीडनच्या प्रवासाची रोमहर्षक हकीकत सांगण्यापूर्वी भारतातील घराची समस्या व सिपोरेक्स याविषयी आधी सांगितले पाहिजे. मोठ्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला आपल्या जुन्या पद्धतीची घरे पुरवणे कठीण आहे. दगड, लाकूड, पोलाद, सिमेंट व विटांसाठी माती या सर्व गोष्टी आता महाग झाल्या आहेत. त्यांची शास्त्रीय व व्यापारी उपयुक्तता क्षमता संपली आहे. त्यामुळे घरे बांधण्यासाठी वेगळे तंत्र स्वीकारणे आवश्यक आहे. भारताची 1947 साली फाळणी झाल्यावर निर्वासितांचे प्रचंड लोंढे शहरामध्ये येऊन झोपड्या टाकून राहू लागले. त्या पाठोपाठ ग्रामीण भागातील लोकही रोजंदारीसाठी शहरात येऊ लागले. लोकसंख्या वाढू लागली होतीच, त्यामुळे घरांची मोठी टंचाई निर्माण झाली. त्याचबरोबर बांधकाम साहित्याची टंचाई निर्माण भासू लागली. भारताचे हवामान समशीतोष्ण आहे. त्यामुळे घरे बांधताना थंडीची फारशी चिंताही करावं लागत नाही. युरोपात हिवाळ्यातील थंडीत बर्फ साठतो. घरे गरम केल्याशिवाय माणसांना त्यात राहता येत नाही. हिवाळ्यात घरे गरम करणे फार खर्चिक असते. म्हणून ज्यातून थंडी किंवा उष्णता वाहून जाणार नाही असे समशीतोष्ण बांधकाम साहित्य 1930 साली स्वीडनमधील 2 शास्त्रज्ञांनी निर्माण केले. त्या बांधकाम साहित्याचे नाव म्हणजे सिपोरेक्स. सिमेंटप्रमाणेच पण एकमेकापासून अलग असलेल्या सूक्ष्म पेशीपासून तयार केलेल्या या साहित्यातून उष्णता व थंडीचा संचार होत नाही. तसेच ते अत्यंत बलशाली असते. म्हणजे या नवीन वंडर आश्चर्यकारक मौल्यवान बांधकाम साहित्याची ताकद व त्याचे वजन यांचे प्रमाण इतर कोणत्याही बांधकाम साहित्यापेक्षा सर्वात अधिक आहे. याला इंग्रजीत स्ट्रेंथ टू वेट रेशो असे शास्त्रीय नाव आहे. म्हणून याला वंडर मटेरियल ऑफ द वर्ल्ड असेही म्हणतात. हे बांधकाम साहित्य कारखान्यात निर्माण करता येत असल्याने गुणवत्तेचा दर्जा राखता येतो. अशा या सिपोरेक्सच्या शोधात मला स्वीडनला जायचे होते.